नमस्कार, मी राहुल चौगुले, जिल्हाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना, सांगली जिल्हा। आज आपण बेडगमधील समस्त महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेलं बिरोबा मंदिर, बिरोबाचं बन इथे आलेलो आहोत। आपण इथे येण्याचा उद्देश म्हणजे इथं जे सभा मंडपाचं आणि हॉलचं काम झालेलं आहे हे अत्यंत निकृष्ट आणि हीन दर्जाचं झाले। त्या संदर्भात आज आपण इथं आलेलो आहोत। जसं आज महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ गाठलेला आहे, महापूर आलेला आहे, जिकडे तिकडे थैमान गाठलेला आहे, तसंच आज बेडगत सुद्धा भ्रष्टाचारानं थैमान गाठलेला आहे, भ्रष्टाचाराचा महापूर आलेला आहे। ह्यासाठीच आपण आज ह्या बिरोबा मंदिर येथे आपण आलेलो आहोत। इथे तीर्थक्षेत्र योजनेतून माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी जवळजवळ 39 लाख रुपयाचं काम मंजूर केलं सभा मंडप आणि हॉलसाठी। तर ते काम ठेकेदार अभिषेक पाटील यांना मिळालेलं होतं। त्यांच्याकडून बेडगेतील काही माननीय सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते काम घेतलेलं। काम करत असताना वारंवार आम्ही ह्या कामाच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्या आमच्या चुका दाखवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। आपण बघत असाल, हा काम पूर्ण होऊन म्हणजे चालू होऊन अजून वर्षही सुद्धा झाले नाही आणि हा स्लॅब पडून एक 4-5 महिने झाले असतील। तर जागोजागी हा स्लॅब गळण्याचं काम चालू आहे बघा। म्हणजे प्रत्येक ठिकाणाला आपल्याला हा असं जागोजागी स्लॅब गळत आहे। याचा अर्थ काय होतो की काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं चाललंय। दुसरी गोष्ट, ज्या स्लॅब मध्ये ह्यांनी सळ्या घातलेल्या आहेत, ह्या सळ्या पूर्णपणे उघड्या दिसत आहेत। जागोजागी ह्या बघा सळ्या दिसत आहेत। म्हणजे काम किती निकृष्ट दर्जाचं झालंय हा याचा उत्तम पुरावा आहे। याचा अर्थ असा होतो की भ्रष्टाचाराला कोणीही यांना जाब विचारणार नाही, म्हणून पाहिजे त्या पद्धतीने भ्रष्टाचार करण्याचं ठरवलेलं आहे। अत्यंत म्हणजे बेडगेतील असे अजून 3 काम आहेत, ते आपण पुढच्या भागात दाखवणारच आहोत। पण हा पहिला भाग आहे की बिरोबा मंदिर इथे लाखो रुपये कामाचा चुराडा अक्षरशः केलेला आहे आणि माग हॉल बांधलाय त्या तिथं, तर त्याच्याही भिंती गळत आहेत आणि त्याचं सुद्धा काम निकृष्ट दर्जाचं आहे। या सर्वांना मिरज पंचायत समितीचे जे राजवळ साहेब म्हणून अभियंता आहेत ते जबाबदार आहेत। त्यांना आम्ही वेळोवेळी ह्या गोष्टी कानावर घातल्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गोष्टी शक्य नाहीत, घडू शकत नाहीत। या संपूर्ण कामामध्ये मिरज पंचायत समितीचे जे राजवळ साहेब आहेत यांनी टक्केवारी घेतली आहे अशी शक्यता नाकारता येत नाही असं आम्हाला वाटतं। कारण आता त्यांचं रिटायरमेंटचं एक आमच्या माहितीनुसार एक 3-4 महिने राहिलेलं आहे। याच्या अगोदर जेवढं काळं धन कमवता येईल तितकं कमवण्याचा त्यांचा बहुतेक मानस आहे असं आम्हाला वाटतं। माझी प्रशासनाला, जिल्हा परिषदचे सीओ आणि पंचायत समितीचे बीडीओ यांना मनापासून विनंती आहे की यांनी या कामाची थर्ड पार्टी ऑडिट चौकशी करावी आणि संबंधित दोषी ठेकेदार आणि जे पंचायत समितीचे राजवळ साहेब आहेत यांच्यावर कठोराती कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही येत्या काही दिवसात पंचायत समितीवर बेमुदत आमरण उपोषणाला आम्ही बसू।